वरून जर तुम्ही बघितलं ना तर मला त्रिकोणी आकार दिसेल. हा त्याचा आवाज, हा त्याचा आवाज आहे. झेंजराचा आवाज. थँक्यू. अरे बापरे. चिडलाय हा का? चिडलाय. तर म्हणूनच हे बघा मित्रांनो, मी तर आधीच तुम्हाला सांगितलं होतं हिवाळा म्हणजे माझे सगळे घोणसचे कॉल. कारण सगळे घोणस हिवाळ्यामध्ये असे मोठे मोठे, जे कधी पाहिले नसेल असे मोठ्या मोठ्या साईजचे सगळे घोणस साफ हिवाळ्यामध्ये बाहेर पडतात. थंडीचा कालावधी, थंडीचा सीझन आहे आणि त्यांचं मिलनाचा कालावधी आहे. त्याच्यामुळे बऱ्याचदा दोन साप भांडत पण असतात आणि मिलन पण करत असतात. नर जर असतील तर भांडणं करत असतात, फाईट करत असतात, आणि ते दोन साप जर मादा आणि नर असतात तर ते मिलन करत असतात. तर याची साईज आणि त्याचं मोठं मोठं जाड अंग पावलो त्याला अजगर फसतात. पण इथे आल्यावर ताईंनी आम्हाला एकदम बरोबर सांगितलं. पलीकडे ताई वगैरे उभ्या ज्या माझे व्हिडिओ बघतात, आणि त्यांनी बरोबर सांगितलं की इथे घोणस आहे म्हणून. त्यांनी एकदम बरोबर ओळखला साप. चिडलेला आहे थोडासा. तुमच्या ब्लॉग बघून सापाची माहिती मिळते. तुम्ही ओळखला बरोबर साप. नाही तर खूप लोक याला अजगरच समजतात. तर विषारी साप असल्यामुळे ना मी बॅग आणि आपल्याकडे हा पाईप आहे तो सेट करते. मग आपण त्याला हात न लावता स्टिकच्या सहाय्याने पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. सेट केली आहे, तो तिकडे आहे, जागा नाही त्याला कुठे जायला इथून. त्याच्यामुळे मी त्याला बिंदास तिकडे जाऊन देते. आता आपण त्याला इकडे घेऊन येऊन पॅक करू. तर ह्या सापाला ओळखण्यात खचगत नका करू. आणि जरी तुमच्या घराच्या आजूबाजूला असं चुकून आला तर उगाच डेअरिंग म्हणून बिलकुल पकडायला जाऊ नका. कारण काय आहे, या सापाला पकडण्यासाठी डेअरिंग महत्वाची नाहीये. ह्या सापाला पकडायला खूप अनुभव लागतो. तर तो बरोबर त्याच दिशेला चाललाय ज्या दिशेला आपण बॅग सेट केलेली आहे बघा. हुशार आहे तो. घोणसला ना आजकाल खूप लोक ओळखतात सगळे. कारण आता सोशल मीडियामुळे सगळ्यांना माहिती झालंय हा साप खूप विषारी आहे बाबा. हा विषारी साप आहे. आवाज देतो आणि म्हणजे हा विषारी आहे, पण हा साप आहे ना जेवढा विषारी आहे ना तेवढा हुशार पण आहे. हो, खूप हुशार आहे. सहसा ह्याला आहे ना पकडणे सोपं नाहीये एवढं, कारण तेवढा हुशार आहे तो साप. सहसा नाही चावत, पण त्याला पकडायला गेलो ना मग धावतो तो अंगावर, जम्प करतो. त्याला हातच नाही लावला आता, मनाने चालला आता बॅगेत. थांबू नको. त्रिकोणी आकाराचं ना मित्रांनो, त्रिकोणी आकाराचं तोंड असतं. इथे वरून जर तुम्ही बघितलं ना तर मला त्रिकोणी आकार दिसेल. हा त्याचा आवाज. हा त्याचा आवाज आहे. झेंजराचा त्रिकोणी आकाराचं तोंड आहे आणि पूर्ण मानेपासून शेपटीपर्यंत पूर्ण जे वाळलेल्या पालापाचोळ्याचं पान कसं असतं अगदी चॉकलेटी गडद काळ्या रंगाचं, तशी पानासारखी डिझाईन आहे. एकमेकाला एक जॉईंट पान. खास करून चिमुकाट्यामध्ये अजिबात दिसत नाही, त्या ठिकाणी तो असतो सुद्धा. वाळलेल्या झाडांमध्ये तो जास्त करून लपतो. अगदी रंग बघू शकता तुम्ही, सेम वाळलेला पालापाचोळा. तुमच्या घराच्या आजूबाजूला लाकडं असतील. आणि हा त्याचा आवाज आहे, तुम्ही एकदा आवाज ऐका. तेवढ्या 3 शिट्ट्यांमध्ये भात शिजला असता आपला. शिजला अच्छा, थांबा मी ह्याला पॅक करते, मग तुम्हाला सगळी माहिती देते. झाड आणि रट असतो साप. बाकीचे सापांसारखी त्वचा नाहीये याची. अशी एकदम अशी हात फिरवला तर खरखरीत आहे. आपण जात नाही हात फिरवायला, पण सांगते खरखरीत आहे म्हणून एकदम. सगळ्या सापांमध्ये
सगळ्या सापांचा बाप आहे हा असा साप आहे. खालून पूर्ण पोटाची बाजू पांढरी असते. जाड विरट शरीर जरी असलं तरी याच्यामध्ये खूप चपळता आहे. म्हणजे तो दाखवत नाही. जेव्हा आपण हातात पकडू तेव्हा माशासारखा फडफड करून सुटण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कोणी पकडायचा नाही. तुमची नजर खूप तीक्ष्ण आहे. हा आमच्या कुत्र्याची कुत्र्याची त्याच्यामुळे आम्हाला समजलं. हा कुत्र्याने दाखवून दिला. हो. बरोबर आहे. आणि हा रात्रीच जास्त रिस्क होता आम्हाला. आता कॉल येतात ना बोनसचे रात्री काय झालं? गुलाब देऊन टाके आता बहुतेक मला काहीतरी असं वाटते. फुल देणार. आता किती वाजले होतात? 8 वाजले. थँक्यू. अरे बापरे. तर असे माझे फॅन्स खूप प्रेम करणारे माझ्यावर असो. आणि मेन म्हणजे आम्ही लांबून आलो आणि आम्ही लांबून येईपर्यंत त्यांनी अजिबात फोन करून त्रास नाही दिला आम्हाला. कुठं आले नाहीतर आम्ही 10 मिनिटामध्ये आम्हाला 20 फोन येतात लोकांचे. हे पहिले आलेले हा. ती धामण होती ती सकाळी हो, घुसलेली सकाळी. आणि ती आल्यानंतर लगेच पकडली गेली.